श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अनेक वेळा असं घडतं की पती खूप मेहनत करतात पण कामात सतत अडथळे येतात. नोकरीत प्रगती थांबते, व्यवसायात नुकसान होते, घरात तणाव वाढतो किंवा आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या सतत मागे लागतात. अशा वेळी प्रत्येक पत्नीच्या मनात एकच इच्छा असते, माझ्या पतीवरील संकट दूर व्हावे, त्यांना उत्तम आरोग्य लाभावं, त्यांच्या जीवनात सुख, यश आणि समाधान यावं. याच कारणामुळे 29 जून सोमवार वटपौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातोय. या दिवशी पतीवरून फक्त एक साधी वस्तू ओवाळून टाकण्याचा एक पारंपरिक उपाय अनेक घरांमध्ये श्रद्धेने केला जातो. हा उपाय पतीवरील सर्व संकटे दूर व्हावीत, त्यांच्या आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्यात आणि त्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुकर व्हावा या भावनेने केला जातो. हा उपाय करायला फारसा वेळ लागत नाही, पण कोणताही मोठा खर्चही लागत नाही. पण सर्वात महत्त्वाचे, तो पूर्ण श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केला तर त्यामागील आध्यात्मिक भावना अधिक प्रभावी ठरते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आणि कोणती काळजी घ्यायची हे सर्व अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर वटपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, हा दिवस पती पत्नीमधील विश्वास, प्रेम, समर्पण आणि अखंड साथ यांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. अनेक वर्षापासून आपल्या संस्कृतीत या दिवसाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून श्रद्धेने हे व्रत आणि पूजा करत असते. या दिवशी केलेली प्रत्येक प्रार्थना ही फक्त एका व्यक्तीसाठी नसते, तिच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचे सुख दडलेले असते. कारण पती सुखी असतील, निरोगी असतील आणि त्यांच्या कार्यात यश मिळत असेल तर त्याचा आनंद संपूर्ण घराला मिळतो. घरातील वातावरण शांत राहते आणि आर्थिक अडचणीही कमी होण्यासाठी सकारात्मक मार्ग तयार होतो. नोकरी असो, व्यवसाय असो किंवा इतर जबाबदाऱ्या, प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती व्हावी अशी प्रत्येक पत्नीची मनापासून इच्छा असते. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी केलेले प्रत्येक पूजन, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक धार्मिक कृती हे केवळ परंपरा म्हणून न करता पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करणं अधिक महत्त्वाचे मानले जातं. आपल्या धर्मग्रंथांमध्ये वटवृक्षाला विशेष स्थान दिलं गेलं आहे. हा वृक्ष स्थैर्य, दीर्घायुष्य आणि संरक्षण यांचे प्रतीक मानला जातो. म्हणूनच या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. त्यामागे केवळ धार्मिक परंपरा नसून पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीची मंगल भावना जोडलेली आहे. सावित्री आणि सत्यवान यांची कथा आपण सर्वांनी अनेक वेळा ऐकलेली आहे. सावित्रीच्या अढळ श्रद्धेने, तिच्या धैर्याने आणि पतीवरील निस्सीम प्रेमाने सत्यवानाला पुन्हा जीवन प्राप्त झाले असे आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. त्यामुळे आजही वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे स्मरण विशेष भक्तिभावाने केले जाते. याच भावनेतून अनेक स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत करतात, पूजा करतात आणि त्यांच्या सुख समृद्धीसाठी ईश्वराकडे प्रार्थना करतात. श्रद्धा हीच या दिवसाची खरी शक्ती आहे. जेव्हा भक्ती, विश्वास आणि सकारात्मक भावना एकत्र येतात तेव्हा मनाला मोठा आधार मिळतो. आज आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो देखील याच श्रद्धेवर आधारित आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ मनापासून ऐका, कारण पुढे सांगितली प्रत्येक गोष्ट योग्य क्रमाने समजून घेतली तर हा उपाय अधिक भावपूर्ण पद्धतीने करता येईल. वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्यापूर्वी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही धार्मिक उपाय हा केवळ वस्तूंमुळे यशस्वी होत नाही, तर त्यामागील श्रद्धा, मनाची शुद्धता आणि ईश्वरावरील विश्वास हे सर्वात महत्त्वाचे असतं. म्हणून हा उपाय करताना मनामध्ये कोणताही राग, मत्सर किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. आपल्या पतीचे कल्याण व्हावे, त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर व्हावेत आणि संपूर्ण कुटुंब सुखी व्हावे हीच भावना मनामध्ये ठेवून प्रत्येक कृती करा. 29 जून सोमवार हा दिवस वटपौर्णिमेचा असल्यामुळे सकाळी शक्य तितक्या लवकर उठावे. रोजच्या दिवसापेक्षा या दिवशी थोडे लवकर उठून दिवसाची सुरुवात स्वामींचे नामस्मरण करून श्री स्वामी समर्थ या नामाचा काही वेळ जप केला तर मन शांत होते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते. यानंतर स्नानाची तयारी करायची आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल मिसळावे. गंगाजल उपलब्ध नसेल तर स्वच्छ पाण्यावर भगवानाचे आणि श्री स्वामी समर्थांचे स्मरण करूनही स्नान करू शकता. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भक्तिभाव शक्य असल्यास पती आणि पत्नी दोघांनीही
अशा पवित्र भावनेने स्नान करावे. या कृतीमागील उद्देश शरीर आणि मनाची शुद्धता आहे. जेव्हा आपण पवित्र मनाने पूजा करतो तेव्हा प्रार्थनेत अधिक एकाग्रता निर्माण होते. स्नान झाल्यानंतर स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत. महिलांनी आपल्या नेहमीच्या पूजेची तयारी करावी. देवघर स्वच्छ करावे, दिवा लावावा आणि कुलदेवतांचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे आणि भगवान शिवांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या भगिनींनी आपल्या परंपरेनुसार संकल्प करावा. काही जणी निर्जली व्रत करतात, काही फळाहार घेतात, तर काही आपल्या घरातील परंपरेनुसार उपवास करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे आपल्या घरातील परंपरेचा आदर ठेवून व्रत करावे. जर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर शक्यतो पूजा झाल्यानंतर उपवासाचा फळाहार घ्यावा. अनेक ठिकाणी अशीच पद्धत पाळली जाते. अर्थात ज्यांना आरोग्याच्या काही समस्या असतील त्यांनी आपल्या प्रकृतीचा विचार करूनच उपवास करावा. देवाला आपल्या भक्तीची भावना महत्त्वाची असते. वडाच्या झाडाजवळ गेल्यावर घाई करू नका. शांतपणे नमस्कार करा. भगवान शिव, माता सावित्री आणि सत्यवान यांचे स्मरण करा. आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, यशासाठी आणि घरातील सुखशांतीसाठी मनापासून प्रार्थना करा. त्या क्षणी फक्त एकच भावना मनात ठेवा, हे प्रभू, माझ्या पतीवरील प्रत्येक संकट दूर करा, त्यांच्या कष्टांना योग्य फळ मिळू द्या आणि त्यांच्या आयुष्यातील अडथळे कमी करा आणि आमच्या संसारात कायम आनंद, प्रेम आणि समाधान राहू द्या. अशी मनापासून प्रार्थना केली मनालाच मोठे समाधान देते. म्हणूनच पूजा करताना फक्त विधी पूर्ण करण्यापेक्षा प्रत्येक कृती भक्तिभावाने करा. पूजा करून घरी आल्यानंतर तुम्ही लगेच हा उपाय करू शकता. जर सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी किंवा सायंकाळच्या पूजेनंतरही श्रद्धेने हा उपाय करू शकता. वेळेपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा विश्वास. अनेक जण विचारतात की हा उपाय नक्की कोणासाठी आहे. हा उपाय प्रत्येक पत्नीसाठी जी आहे जिला आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहावे असे वाटते, ज्यांना नोकरीत प्रगती मिळावी अशी इच्छा आहे, व्यवसायातील अडथळे कमी व्हावेत असे वाटते, आपल्या घरातील आर्थिक ताण कमी व्हावा, मानसिक तणाव दूर व्हावा आणि कुटुंबात प्रेम वाढावे अशी मनापासून इच्छा असेल त्यांनी हा उपाय श्रद्धेने करू शकतात. धार्मिक उपायाकडे नेहमी सकारात्मक भावनेने पाहावे. हे उपाय श्रद्धा दृढ करतात, मनात धैर्य देतात आणि ईश्वराशी असलेले आपले नाते अधिक मजबूत करतात. त्यामुळे हा उपाय करताना परिणामांची चिंता न करता पूर्ण विश्वासाने प्रार्थना करावी. आता या उपायासाठी लागणाऱ्या वस्तूंची तयारी करूया. सर्व वस्तू आपल्या घरात सहज उपलब्ध असतात. कोणतीही महागडी किंवा दुर्मिळ वस्तू आणण्याची आवश्यकता नाही. सर्व तयारी शांतपणे आणि श्रद्धेने करा. घाई गडबड करू नका, कारण धार्मिक कार्यात मनाची एकाग्रता अधिक महत्त्वाची मानली जाते. सर्वप्रथम एक स्वच्छ ताट घ्या. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जे ताट वापरले असेल तेच वापरले तरी चालेल. नसेल तर दुसरं स्वच्छ ताट घ्या. ताट स्वच्छ असावे आणि शक्य असल्यास आधी देवघरात ठेवून त्यावर थोडे कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. यानंतर त्या ताटात एक दिवा ठेवावा. मातीचा दिवा असेल तर उत्तम, अन्यथा पितळाचा, तांब्याचा किंवा स्टीलचा दिवाही वापरू शकता. दिव्यामध्ये तूप न घालता तेल वापरावं. पारंपरिक मान्यतेनुसार या ओवाळणीसाठी तेलाचा दिवा अधिक योग्य मानला जातो. दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वाट ठेवून दिवा प्रज्वलित करावा. दिवा लावताना मनात श्री स्वामी समर्थ आणि भगवान शिव यांचे स्मरण करा. घरातील वातावरण भक्तिमय ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास त्यावेळी देवाचे नामस्मरण सुरू ठेवा. यानंतर ताटामध्ये थोडेसे कुंकू आणि अक्षता ठेवा. अक्षता घेताना त्या अखंड असाव्या. तुटलेले किंवा फुटलेले तांदूळ वापरू नयेत. आपल्या धर्म परंपरेत अखंड अक्षता पूर्णत्व आणि मंगलतेचे प्रतीक मानल्या जातात. यानंतर एक सोन्याची छोटी अंगठी घ्या. कानातली चेन किंवा घरात उपलब्ध असलेली कोणतीही सोन्याची वस्तू चालेल. नवीन वस्तू आणण्याची गरज नाही. आपल्याला घरात जे उपलब्ध आहे त्याचाच वापर करा. यासोबतही एक सुपारी ताटात ठेवा आणि धार्मिक विधींमध्ये सुपारी शुभतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या पूजेतही तिचा समावेश केला जातो. आता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यानंतर पतीला देव घरासमोर आणि घरातील स्वच्छ जागी बसण्याची विनंती करा. शक्य असल्यास पाठ किंवा आसनावर बसवा. त्यानंतर भगवान शिवाचं स्मरण करून सर्वप्रथम पतीच्या कपाळावर कुंकवाचा गंध लावा. त्यानंतर त्या गंधावर अक्षता लावा. ही कृती करताना मनात एकच प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ माझ्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि प्रत्येक कार्यात यश मिळू दे. यानंतर ताटातील सोन्याची वस्तू पतीवरून हाताने ओवाळा. त्यानंतर सुपारीने ओवळून घ्या. शेवटी प्रज्वलित दिव्याने ओवळणी पूर्ण करा. प्रत्येक वेळी एक मनामध्ये सकारात्मक भावना ठेवा. केवळ हाताची हालचाल न करता मनापासून प्रार्थना करा. हे सर्व झाल्यानंतर ताट बाजूला ठेवा. आता इथे संपूर्ण उपायातील सर्वात महत्त्वाची कृती. या उपायासाठी जी वस्तू वापरायची आहे ती म्हणजे मोहरी. जर तुमच्या घरात जर पिवळी मोहरी असेल तर तिचा वापर करा. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी देखील वापरू शकता.
दोन्हीपैकी जी सहज उपलब्ध असेल तीच घ्या आणि यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही. उजव्या हातामध्ये थोडीशी मोहरी घ्या. आता आपल्या पतीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा ओवाळा. प्रत्येक फेरी करताना मनात श्री स्वामी समर्थांचे नाम घ्या आणि अशी प्रार्थना करा की स्वामी माझ्या पतीवरील सर्व संकटे दूर करा, त्यांच्या जीवनातील अडथळे कमी करा, त्यांना आरोग्य, यश, आनंद आणि तुमचा अखंड आशीर्वाद लाभू द्या. 7 वेळेस ओवाळणी पूर्ण झाल्यानंतर ती मोहरी घराच्या बाहेर नेऊन टाकावी. अनेक कुटुंबांमध्ये ही कृती नकारात्मकता दूर व्हावी अशी श्रद्धा ठेवून केली जाते. या कृतीमागील मुख्य आधार म्हणजे भक्तिभाव आणि सकारात्मक प्रार्थना. येथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, हा उपाय कोणावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा कोणाला आपल्या मनाप्रमाणे वागवण्यासाठी नाही. यामागील उद्देश फक्त पतीचे कल्याण आणि त्यांचे आरोग्य, त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखसमृद्धीची मंगल भावना आहे. ज्या भावनेने प्रार्थना केली जाते त्याच भावनेने मनालाही समाधान मिळते. म्हणून हा उपाय करताना कोणत्याही चुकीच्या अपेक्षा न ठेवता फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करा. याचबरोबर या दिवशी पती पत्नीने एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली तर वटपौर्णिमेचा खरा संदेश अर्थपूर्ण ठरतो. धार्मिक विधीबरोबर नात्यातील विश्वास जपणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर वटपौर्णिमा हा केवळ एक दिवस नसून संसारातील विश्वास, प्रेम, समर्पण आणि एकमेकांप्रती असलेल्या जबाबदारीची आठवण करून देणारा पवित्र सण आहे. या दिवशी केलेले व्रत, पूजा आणि प्रार्थना यामागे केवळ परंपरा नसते तर आपल्या कुटुंबाचे मंगल, पतीचे आरोग्य आणि संपूर्ण घराच्या सुखसमृद्धीची भावना दडलेली असते. म्हणूनच 29 जून सोमवार या शुभ दिवशी हा उपाय करताना कोणतीही घाई करू नका. प्रत्येक कृती शांतपणे, श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा, कारण देवाला वस्तूंपेक्षा मनातील निर्मळ भावना अधिक प्रिय असते. लक्षात ठेवा, आपण या दिवशी जे काही करतो त्यामागील उद्देश केवळ चमत्कार घडवून आणणे नसतो तर ईश्वराच्या चरणी आपल्या कुटुंबाचे मंगलमय होणं, पतीच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणं आणि सकारात्मक विचारांनी जीवन जगण्याचा संकल्प करणं हा असतो. तर तुमच्या पतीला नोकरीत अडथळे येत असतील, व्यवसायात अपेक्षित यश मिळत नसेल, आर्थिक जबाबदाऱ्या वाढल्या असतील किंवा मानसिक तणावामुळे ते चिंतेत असतील तर त्या दिवशी त्यांच्या नावाने मनापासून प्रार्थना करा. प्रत्येक संकटावर मात करण्याचे बळ स्वामी त्यांच्या आयुष्यात नक्कीच देतील अशी श्रद्धा मनात ठेवा. याचबरोबर आपल्या संसारात एक छोटीशी सवयही जोडा. दिवसातून काही मिनिटे पती पत्नीने एकत्र देवाचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप एकत्र केला तर घरातील वातावरण अधिक शांत, प्रसन्न आणि सकारात्मक राहण्यास मदत होते. जेथे भक्ती असते तेथे मनाला धैर्य मिळते आणि धैर्य असेल तर मोठ्या अडचणींचाही सामना करण्याची ताकद मिळते. या दिवशी शक्य असल्यास पतीनेही आपल्या पत्नीवर कृतज्ञता व्यक्त करावी. एखादे प्रेमळ वाक्य, छोटासा सन्मान आणि आपल्या क्षमतेनुसार एखादी छोटी भेट दिली तरी त्यातून नात्यातील जिव्हाळा अधिक वाढतो. भेटवस्तूची किंमत महत्त्वाची नसते तर त्यामागील प्रेम आणि आदर महत्त्वाचा असतो. तसेच घरातील ज्येष्ठ मंडळीचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका. आई वडील, सासू सासरे किंवा घरातील वडीलधारी व्यक्ती यांचेही आशीर्वाद जीवनातील मोठे बळ मानले जाते. त्यांच्या शुभेच्छा आणि देवांची कृपा या दोन्ही गोष्टी अधिक सुंदर बनवतात. या दिवशी शक्य असल्यास गरजूंना अन्नदान, फळदान किंवा क्षमतेनुसार एखादे सत्कर्म करा. धर्मशास्त्रामध्ये दानाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. दानामुळे मनातील अहंकार कमी होतो आणि इतरांच्या चेहऱ्यावरही आनंदी निर्माण होतो. हीच खरी ईश्वर सेवा आहे. तर 29 जून सोमवार वटपौर्णिमा या शुभ दिवशी श्रद्धेने केला जाणारा हा पारंपरिक उपाय जाणून घेतला. तर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला मनापासून लाईक करा, कारण तुमचा प्रत्येक लाईक अशाच भक्तिमय माहितीला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील, नातेवाईकांतील आणि मित्रपरिवारातील सुवासिनी भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व आणि हा उपाय श्रद्धेने करता येईल. आणि कमेंटमध्ये प्रेमाने फक्त एवढेच लिहा, श्री स्वामी समर्थ. तर तुमच्या प्रत्येक कमेंटमधून स्वामींच्या चरणी भक्ती व्यक्त होते. जर तुम्ही आपल्या भक्तिमय परिवारात नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.